ते परमकल्याण काहीही करू शकत नाही. आणि हे परमकल्याण करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? एका ज्ञानामध्ये आहे. आणि म्हणून हे ज्ञान कसं आहे तर पहा, बहुनाम जन्मनाम हे ज्ञान कसं आहे, सहजासहजी मिळत नाही माणसाला. आपल्या गाड्या मिळतात, बंगले मिळतात, जगातलं सर्व काही मिळतं. जगामध्ये सर्व काही आहे. चंद्र आहेत, सूर्य आहेत, समुद्र आहेत, दऱ्याखोऱ्या आहेत, असंख्य प्रकारचे प्राणी आहेत, विपुल अशा प्रकारची निसर्ग संपत्ती आहे, नाही का. सगळं जगामध्ये काही आहे, नाही का, आहे. परंतु जगामध्ये एक विशेष आहे, सगळं काही आपल्याला दिसतं, पाहायला मिळतं आणि अनुभवायला मिळतं आणि घेता येतं. परंतु या जगामध्ये जे सर्वश्रेष्ठ तत्व आहे, ज्याची किती मोठं आश्चर्य, ज्याची किंमतच करता येत नाही, कोणीही त्याची किंमत करू शकत नाही. नव्हे, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. म्हणजे देवाची काय किंमत आहे हे देवसुद्धा स्वतः सांगू शकत नाही. माऊलींनी काय केलेले, सुंदर एक उभी टाकली. काय टाकलेली उभी तर, पृथ्वीचेनी पाडे कंटाळे जरी जोडे, तरी चोपमा घडे ज्ञानाशीची. काय उभी आहे? पृथ्वीचेनी पाडे कंटाळे जरी जोडे, तरी चोपमा घडे या ज्ञानाशीची. अमृताची चवी निवडीजे, तरी अमृतासारखे म्हणीजे, तरी हे ज्ञान हे उपमीजे ज्ञानाशीचे. आणि म्हणून हे ज्ञानासाठी, हे ज्ञान ऐकायला कान फार भक्कम लागतात. हे ज्ञान घ्यायला बुद्धी फार समर्थ, शक्तिवान, ताकदवान बुद्धी लागते. आणि हे ज्ञान घेण्यासाठी अंतःकरण कसं लागतं? अतिशय शुद्ध लागतं. वकील होण्यासाठी अंतःकरण शुद्ध लागत नाही, डॉक्टर होण्यासाठी अंतःकरण शुद्ध लागत नाही, नाही का. एवढंच काय, स्वर्गप्राप्तीसाठी सुद्धा, इंद्र होण्यासाठी सुद्धा अंतःकरण शुद्ध लागत नाही, राजा होण्यासाठी सुद्धा अंतःकरण शुद्ध लागत नाही. वाटेल तेवढा पैसा, आत्मज्ञान आपलं अंतःकरण शुद्ध नसलं तरी मिळतं. परंतु हे ज्ञान मात्र असं आहे, हे ज्ञान कशाची अपेक्षा करतं तर शुद्ध अंतःकरणाची अपेक्षा करतं. आता शुद्ध अंतःकरण म्हणजे काय? शुद्ध अंतःकरण म्हणजे काय? का जिथं कसं आहे, अहंकार नाही, इच्छा नाहीत, वासना नाही, अपेक्षा नाही. अनपेक्ष सुशीर दक्ष, उदासीनो गतव्यता, सर्वारंभ परित्यागी, यो मद्भक्त समे प्रिया. म्हणून हे अध्यात्मशास्त्र राजविद्या आहे. राजविद्या राजगुह्य पवित्रमिदमुत्तमं, प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. एक एक शब्द म्हणजे साक्षात एक एक ग्रंथाचं, एक एक शब्दामध्ये किती ज्ञान आहे, एक एक ग्रंथाचं पुरेपूर अशा प्रकारचं एक एक शब्द म्हणजे ज्ञान आहे. साक्षात भगवंताचे शब्द आहेत. हे राजविद्या आहे, हे राजगुह्य आहे. राजविद्या म्हणजे त्रिभुवनातली सर्वश्रेष्ठ विद्या, अध्यात्मविद्या. राजा म्हणजे राज्यामध्ये राजापेक्षा मोठा कुणीच नसतो. राज्यामध्ये राजापेक्षा मोठा कुणीच नाही, जगामध्ये देवापेक्षा मोठा कुणीच नाही, माणसामध्ये संता इतका मोठा कुणीच नाही, आणि सर्व वस्तूमध्ये ज्ञाना इतकी श्रेष्ठ किमतीची वस्तू जगामध्ये कोणतीच नाही. हे अशा प्रकारचं आहे. म्हणून कसं सांगितलेलं आहे, तर हे अशा प्रकारचं ज्ञान ते काय आहे, तर त्या ज्ञानाची बरोबरी कोणी करू शकत नाही. आणि म्हणून आपलं काय सांगितली का, ती ओवी सांगितली की पृथ्वीचणी पाडे कंटाळे जरी जोडे, तरी चुंबा गडे ज्ञानाशी. आणि तर ह्या ज्ञानाची उपमा जगात कशाला नाही. ज्ञाना इतकं श्रेष्ठ काहीच नाही, देवा इतकं मोठं कुणीच नाही. पुन्हा पुन्हा किती जर वेळा सांगितलं, नुसतं हे जरी सांगत बसलं तरी पुरेबद्दल. एकदा तुकाराम महाराजांना लोकांनी सांगितलं की आज महाराज खूप चांगलं कीर्तन करा, आज खूप खूप चांगलं कीर्तन करा. तुकाराम महाराजांना खूप आवडलं, खूप पटलं म्हटली. त्यांनाही खूप आनंद झाला. आणि मग तुकाराम महाराजांनी कीर्तन सुरू केलं, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. 2 तास त्यांचं झालं रामकृष्ण. हे खरं कीर्तन आहे.
गप्पा गोष्टी, सासू सासऱ्याच्या गोष्टी, नाही का, सासू म्हणजे ह्या गोष्टी, लेकीच्या गोष्टी, ह्या गोष्टी म्हणजे कीर्तन नाही, नाही का. आणि म्हणून कसं आहे तर आता म्हणून याला आपण कीर्तन, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. काय हो, आपण विचार करत नाही, बुद्धी मलिन झाली, त्यामुळे अर्थ कळत नाही, नाही का. झाडं तोडायचे असेल तर कुऱ्हाड वाखी पाहिजे, युद्धावर जायचे असेल तर तलवार धारदार पाहिजे, आणि अध्यात्म परमार्थ करायचा असेल तर बुद्धीसुद्धा काय पाहिजे, तीक्ष्ण बुद्धी पाहिजे. परमार्थ करण्याची बुद्धी कशी पाहिजे, तीक्ष्ण बुद्धी पाहिजे. एका एका अक्षरात असे माझा रमाकांत, त्या अक्षरातला रमाकांत शोधण्याची ताकद त्या बुद्धीमध्ये पाहिजे. ह्या जगाला आरपार जगाचा भेद करून त्या परमेश्वराचा छेद घेणारी, परमेश्वरापर्यंत जाऊन पोचणारी अशा प्रकारची बुद्धीची शक्ती आपल्याजवळ असायला हवी. आणि शुद्ध अंतःकरणानं काय होतं, विवेक वैराग्यानं माणसाला अपार शक्ती प्राप्त होते. आणि म्हणून तो मनुष्य राहत नाही, तर साक्षात तो ब्रह्मस्वरूपाला तो प्राप्त होतो. नवे नवे तो देवच होऊन जातो विवेक आणि वैराग्यानं. म्हणून विवेक आणि वैराग्याची एवढी अपार शक्ती आहे. आणि म्हणून कसं सांगितलं, मग सांगितलं ते सोडव वाटत नाही. राजविद्या राजगुह्य पवित्र मिदम उत्तमम, हे याच्या इतकं उत्तम त्रिवळत कोणतं नाही. प्रत्यक्ष प्रत्यक्षावगम धर्म्य, प्रत्यक्षाचा अवलंब करता येतो. हे धर्माला, तत्वाला, पावित्र्याला, सर्वश्रेष्ठ तत्वाला अनुसरू नाही का. हे अशा प्रकारचं म्हणून हे आघात ज्ञान आहे. ह्या ज्ञानाचं म्हणून भगवान शंकर हे ज्ञानाचा कापडी महेश वाजवी. आणि म्हणून अखंड चिंतन, एकाग्रतेने चिंतन, धुंद होऊन चिंतन, रंगून जाऊन त्या परमात्म्याशी एकरूप व्हावं. यासाठी भगवान शंकरांनी काय केलं तर स्मशानात वास्तव्य केलं. सर्व वैभवानं, आनंदाने, सुखानं, भोगानं युक्त झालेल्या त्या सगळ्या जगाचा त्याग केला. भगवान शंकरानं काय केलं, सगळ्याचा धिक्कार केला, सगळ्याचा त्याग केला. कशा करता तर त्या सुखाकरता, नाही का. आणि म्हणून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाही का. अमृताची चवी निवडीजी, तरी अमृतासारखीच म्हणजे, तैसे ज्ञान हे उपमीजे ज्ञानाशी. आणि म्हणून साचची बोलाचे नवे हे शास्त्र, संसार जणते शस्त्र, आणि आत्मा अवतरविते मंत्र अक्षर ये. काय म्हटलेलं आहे, साचची बोलाचे नवे हे शास्त्र, गप्पांचं नाही. हा परमार्थ म्हणजे गप्पा नाही, परमार्थ म्हणजे तमाशा नाही, नाही का. परमार्थ म्हणजे नाटक नाही, ढोंगबाजी नाही, आणि नुसत्या संसारात उड्या मारून संसार करण्याचा विषय म्हणजे परमार्थ नाही. आणि म्हणून हा परमार्थ म्हणजे सर्व अनर्थातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे हा परमार्थ आहे. साक्षात देवापर्यंत पोहोचण्याचा, नवे त्या आत्यंतिक सुखाला प्राप्त होऊन साक्षात ब्रह्मस्वरूप देवस्वरूप बनण्याचा अशा प्रकारचा मार्ग म्हणजे परमार्थ आहे. आणि म्हणून संतांनी काय केलं, सर्व सांडवणी माझाही वाची विठ्ठल रुक्माई. आणि म्हणून हे त्यांनी कसं केलं तर पहा, तर जयाच्या वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्र ओळगी, जे एक वेळ मुखाशी यावया. इथं दिवसभर काम केलं का 500 रुपये रोज मिळतो, नाही का. बंगला प्रत्येकाला मिळतो, गाड्या प्रत्येकाला मिळतात, संपत्ती सगळ्यांना मिळते. अहो म्हणतात ती रांडासुद्धा संपत्ती कमवतात, रांडासुद्धा संपत्ती कमवतात. आणि ही सुख काय आहे तर आता आपल्या बाबांचे शब्द वापरायचे झाले ना, तर स्वर्गातलं अपार सुख, निखळ सुख, अति उच्च दर्जाचं सुख स्वर्गामधले जे देव मिळवतात ते सुखीतलं डोकरं बघतात. म्हणून या सुखाच्या नादी लागू नका. संत आपल्या काय करतात तर या दुःख हे सुख कसं आहे, बाहेरून गोड आहे, बाहेरून कसं आहे गोड आहे, अति गोड बाहेरून आहे, परंतु अति गोड आतून कडू आहे. याचं बाहेरून अतिशय गोंडस अशा प्रकारचं या सांसारिक सुखाचं आहे, परंतु अतिशय कसं आहे तर अतिशय घातक स्वरूप आतून या सांसारिक आणि व्यावहारिक सुखाचं आहे. म्हणून संतांनी ह्या जगामध्ये हे
अत्यंत महान गुह्य आणि अत्यंत सर्वोच्च अशा प्रकारचं तत्त्व जगामध्ये कोणी सांगू शकत नाही. कोणी सांगू शकत नाही बरं का. एकटे फक्त संतच काय करतात तर हे देवसुद्धा सांगू शकत नाही. आणि म्हणून संत काय करतात, याच्याशिवाय दुसरं काही सांगू शकत नाही. त्यांना एकच माहीत असतं, जगाचं परम कल्याण करणं, जगाचं दुःख घालवणे. जे दुःखाने ग्रस्त, जो स्वतःच उभा जळलेला आहे तो दुसऱ्याला कसा वाचवू शकेल? जो स्वतः नरकात पडलेला आहे तो दुसऱ्याला नरकातून काढून स्वर्गात कसं पाठवू शकेल? जो महाभयंकर दुःख भोगत आहे तो दुसऱ्याला सुख कसा देईल? आणि म्हणून संतांनी काय केलं, तुका म्हणे तुकाराम आम्ही खातो आनंदाचे लाडू. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, घ्या रे नका चर फोडू तुम्ही. मग तुम्ही सुद्धा हे आनंदाचे लाडू घ्या. सेवितो हा रस वाटितो अनिका, अरे घ्या रे, होऊ नका रानभरी. याल तरी माझ्या मागे, याल तरी काय आहे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. माझ्या माग माग या, माझ्या माग माग या. आज देतो पोटभरी, पुरे म्हणालो तोवरी. आज तुम्हाला काय करतो, पोट भरून देतो. पोट भरून देतो आणि तेही साधंसुद्धा देत नाही. अत्यंत अमृत पान तुम्हाला करून देतो, अमृताचं भोजन तुम्हाला देतो, नाही का. आज देतो पोटभरी, पुरे म्हणालो तोवरी. पाहिजे तेवढं नको नको म्हणेपर्यंत, परंतु एक आहे, हळूहळू चला. काय हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. काय करायचं आहे, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, हा त्यांचा आग्रह आहे. आणि म्हणून हे देवाचं नाम साधन आहे बाबा. अनंत कोटी ब्रह्मांडाची जेवढी किंमत आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाची जेवढी किंमत आहे, आणि ज्याची किंमत मग आम्ही सांगितलं त्याची किंमत कोण करू शकतो. सहस्रमुखांचा वर्णिता भागला, हर्ष जया झाला तिनं सुखी. त्या भगवान शेष हजारो तोंडांनी त्या भगवंताचं महात्म्य सांगायला गेला, त्याच्या जिभा फाटल्या, परंतु त्याला भगवंताचं वर्णन करता आलं नाही, त्या सुखाचं वर्णन करता आलं नाही. आणि म्हणून अत्यंत मूर्ख माणसं ह्या व्यवहारिक सुखामध्ये उड्या मारतात आणि काय करतात, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. काय म्हटले, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त, हरीशी न भजत दैवहत. अनंत वाचाळ ब्रळती ब्रळ, त्या कैशिनी गोपाळ दयाळू पावे हरी. नाही का. न जायची ताठा, नित्य खटाटोप, आणि मंडुकी वटवट तैशी ते का. काय सांगावं. आणि म्हणून एवढी या मनुष्य जन्मात जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्धव जाना पुच्छ विन तुपाई. नाही का. आणि म्हणून कसं, हे पुच्छ पद नाही पुच्छचारी. माणूस असला, राजा असला, सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश असला, अति श्रीमंत असला, कोणता मंत्री जरी असला, तरी संतांनी त्याची गणना कशामध्ये केलेली आहे. आपल्या दृष्टीने तो लय मोठा आहे, लय बंद आहे, आपण त्याच्या मागं कुत्र, आपण त्याच्या मागं होतो. त्याच्या मागं काय होतो, जगा आपण संतांच्या पुढं तहाट, पण त्यांच्या मागं कुत्र होतं, नाही का. आणि म्हणून काय काय सांगितलेलं आहे, तर अशा प्रकारचं जे महान अशा प्रकारचं जे तत्व आहे. आणि म्हणून जायचे वाचे पुढा भोजे, नाम नासत मासे माझे, जे जन्म सहस्र ओळखीची एक मुखाशी. त्या देवाचं नाम एकदा मुखामध्ये येण्यासाठी हजारो जन्माची तपश्चर्या असावी लागते. तेव्हा अशा भाग्यवंताच्या तोंडामध्ये एकदा ते देवाचं नाम येतं. हे देवाचं नाम साधन आहे का. देवाचं नाम एकदा जरी मुखामध्ये आलं तरी त्याच्या लाखो जन्मातील सगळ्या पापांचं भस्म ते करून टाकतं, त्या दुःखाचा सगळ्या दुःखाचा सर्वनाश ते करून टाकतं. आणि अफाट अशा म्हणजे अमर्याद अशा सुखाची प्राप्ती करून ते देवाचं एक नाम देतं. म्हणून देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधी केल्या. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधी केल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोड करी. आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा. वेदशास्त्र बाया उभारून हात वर करून सांगतायत, काय म्हणा,
हरी हरी तुम्ही म्हणाले सक्ष सकळ तेने माया. ही माया तुटणं साधी गोष्ट नाही. ही माया पार करणं साधी गोष्ट नाही, नाही का. ही माया पार करणं भवनदीचे पाणी गड्याने खूपच उडीते आणि भले भले पोहणार असून उलथून पाडिते. ही अशा प्रकारची भवनदी आहे. आणि म्हणून ही भवनदी तरुण जाणं सोपं नाही. तरुण जाणं सोपं नाही. परंतु जर समजा तो दगड असो, दगड 100 किलोचा दगड, अहो एक थोडासा खडा जरी नदीमध्ये पडला तरी तो तरू शकत नाही, बुडून जातो. छोटासा खडा नदीमध्ये पडला की ताकद नाही त्याची तऱ्याची एवढ्याशा खड्याची. परंतु 100 किलोचा दगड जर नावेमध्ये ठेवला तर त्याला बुडवायची ताकद जगामध्ये कोणाची नाही, नाही का. ती नाव त्या 100 किलोच्या दगडाला बुडू शकत नाही. परंतु त्या दगडाला जर समजा स्वतःच्या बळावर नदीत उडी घेतली तर त्याला कोणी वाचू शकत नाही. आणि म्हणून कसं आहे तर मग सांगितलं, साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, संसार जणते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरीय. ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे साधन नाही, भागवत ग्रंथ म्हणजे साधन नाही. बोधामध्ये बोध, बोधामध्ये बोध, तुका माझा पाचवा वेद, तुका माझा पाचवा वेद, नाही का. म्हणजे तुकाराम महाराजांची अभंगवाणी म्हणजे कसं आहे तर पाचवा वेद आहे. तुकाराम महाराजांची अभंगवाणी साधी नाही. कलीच्या माझे अद्भुत वर्तले असं कधी घडलं का हो? घडलं का? दगडाच्या नंदीचं दूध काढणारा जगामध्ये तुकाराम महाराजांशिवाय कोणी निर्माण झाला का? आणि स्वतःचा नाशवंत देह घेऊन वैकुंठाला गेला असा कोणी दुसरा झाला का? ऐसा तुकोबा समर्थ आणि तिने केला हा पुरुषार्थ, नाही का. अशा प्रकारचे तुकाराम महाराज होते. आणि म्हणून तुकाराम महाराजांची किंमत कोणी करावी, नाही का. ज्या रामेश्वर भट्टांनी उभे आयुष्यात तुकाराम महाराजांचा छळ केला, तुकाराम महाराजांचा छळ, जरूर संतांचा छळ करावा, परंतु संतांची परीक्षा घ्यावी आणि संतांची किंमत या जगाला सांगावी. दुर्घट कामे बरं का. संतांच्याबद्दल कोणी बोलेल, संतांच्या गप्पा कोणी मारू शकेल, परंतु संतांना ओळखून त्याची किंमत जगाला दाखवून देणं आणि त्यांची कृपा संपादन करणं हे पशुचं, कुत्र्या मांजऱ्याचं काम नाही, नाही का. आणि म्हणून ज्यांनी तुकाराम महाराजांचा आयुष्यभर छळ केला ते रामेश्वर भट्ट. रामेश्वर भट्ट त्या काळामध्ये जे धर्मपीठ होतं त्या धर्मपीठाचे प्रमुख होते, ज्यांची किंमत, ज्यांचा शब्द त्रैलोक्यात मान्य होता, ज्यांचा जगामध्ये दबदबा होता, नाही का. दबदबा होता ते रामेश्वर भट्टसुद्धा काय झाले, रामेश्वर भट्टसुद्धा ज्यांच्या आज्ञेनं तुकाराम महाराजांनी हे अभंग इंद्रायणीमध्ये बुडवले. भगवंताच्या आज्ञेनं तयार केलेले अभंग तुकाराम महाराजांनी रामेश्वर भट्टाच्या आज्ञेनं नदीमध्ये बुडवले. असा तो रामेश्वर भट्ट. परंतु या रामेश्वर भट्टांनी काय केलं, आता रामेश्वर भट्ट साधे नव्हते. ज्यांनी तुकोबासारखं रत्न ह्या जगाला दाखवलं, नाही का. तुकोबांसारखं रत्न ह्या जगाला दाखवलं म्हणून रामेश्वर भट्ट होते, म्हणून तुकाराम महाराज जगाला कळले, नाही का. आणि म्हणून रामेश्वर भट्ट काय सांगतात, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, नाही का. एका पारड्यामध्ये तुकाराम महाराजांना टाकलं, एका पारड्यामध्ये ब्रह्म टाकलं, तर तुकाराम महाराजांचं पारडं ब्रह्मापेक्षा सुद्धा जड भरलं. मग सांगितलं, तो काय सांगितलं, कलीची माझी अद्भुत वर्तले, स्वदेह घेऊन निज धामा गेली. असं कधी घडलं का? नाही. आणि म्हणून तर तुकाराम महाराज त्यांची किंमत कोणी करावी, तर अशा प्रकारचा अशा तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. तर तेव्हा तर एका पारड्यामध्ये तुकोबा, एका पारड्यामध्ये ब्रह्म, आणि तुकाराम महाराजांचं पारडं ब्रह्मापेक्षा सुद्धा श्रेष्ठ होतं. रुको नाम विठ्ठल धनी, धनको नाम तुकया वाणी. तर तो साक्षात विठ्ठल परमात्मा विठ्ठल परमात्म्याला कर्जबाजारी करून टाकणारे ते तुकाराम महाराज होते. स्वतःच्या पायाजवळ वाकवणारे जो विठ्ठल परमात्मा, जो विठ्ठल अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जो साक्षात विठ्ठल परमात्मा, तो सुद्धा तुकाराम महाराजांच्या पुढे नतमस्तक होता.
ज्या विठ्ठल परमात्म्याने नसतं मन, ज्याच्याकडून नतमस्तक व्हावं अशी कोण होते, तर असे तुकाराम महाराज होते, नाही का. आणि म्हणून पा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तर म्हणून पाणीपणा छान घे, गुरु करना पहचान घे. गुरु आंधळेपणानं गुरुवर जाऊ नये, आंधळेपणानं गुरुवर विश्वास ठेवू नये, आणि गुरूंची परीक्षा घेतल्याशिवाय राहू नये. आणि गुरूंची परीक्षा घेतली तर त्याची अनन्य भावाने शरणागती केल्याशिवाय राहू नये. आणि त्या शरणागतीनं त्या परब्रह्माची प्राप्ती केल्याशिवाय आपला शेवटचा श्वास माणसानं सोडू नये. आणि म्हणून पहा, रामेश्वर भट्टांना ते तुकाराम महाराज समजले, तुकाराम महाराजांना कळले. आणि मग रामेश्वर महाराज काय झाले, तर नतमस्तक झाले रामेश्वर महाराज. हां, काय आहे संतांचा महिमा. आणि म्हणून रामेश्वर महाराज नतमस्तक झाले. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. रामेश्वर भट्टांना कळले तुकाराम महाराज, परंतु ह्या ब्राह्मणांच्या ठिकाणी असणारा अहंकार ते स्वीकारित नव्हता. आम्ही ब्राह्मण, हा मोठेपण असतं ना, मोठेपण काय करतं, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचली. अहंकार निर्माण झाला का त्याची तो दैना 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 करून टाकतो, पळता भुई थोडी करून टाकतो, आणि त्याची हाल हाल करतो, आणि सगळं सुख तो त्याचं अहंकार हिरावून घेतो, नाही का. म्हणून आपला सगळ्यात मोठ्या जगामध्ये आपला जो कोणता शत्रू असेल तर तो म्हणजे हा अहंकार. आपल्याच घरात राहतो, आपल्याच अन्न पाण्यावर जगतो, आणि आपलाच घात करतो. आणि आपला एक नंबरचा शत्रू म्हणजे अहंकार, हा म्हणजे न ओळखलेला न दिसलेला शत्रू. म्हणून पहिला शत्रू ओळखावा आणि मग त्याचा नाश करावा, अशा प्रकारचा. आणि म्हणून काय सांगितलं पहा, संतांचं सामर्थ्य असं आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. संतांनी काय केलं, जगानं काय केलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, भरेल उंडी नरसिंह त्याची, धनाजी चाट्याची सेते पेरी, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, लाख्या कोलाट्याचा ढोल पिटी. त्या भगवंतानं काय केलं, तर द्रौपदी गांजिता तत्काळी भगवंत देव म्हणतात, माझे मजच आहे परंतु माझ्या भक्ताची मज नस आहे. मी माझी निंदा सहन करतो, माझा अपमान छळ सहन करतो, माझा झालेला छळही सहन करतो, परंतु माझ्या भक्ताला जर कोणी त्रास दिला तर तो मात्र मला सहन होत नाही, मला परमात्म्याला सहन होत नाही. जो माझा अनन्य भक्त आहे त्याच्यावर दुःखाचं संकट आलं, जेव्हा त्याच्यावर दुःखाचं संकट येतं आणि मग त्याच्यावर संकट यावं, त्याने मला हाक मारावी आणि मग मी त्याच्या रक्षणासाठी धावून जावं, तर माझ्या त्या देवपणाला आग लागो. देव काय म्हणतात, मला तेवढंसुद्धा सहन होत नाही. हाकेसरची माझ्या भक्तावर संकट आलं आणि त्याने मला हाक मारली, मी धावत जात नाही, मी पळत जात नाही, तर मी साक्षात तिथं काय करतो, उडी घालतो. काय करतो, पळत जाणं, धावत जाणं आणि उडी घेणं, नाही का. पळत जाणं धावत जाण्याला 2 तास लागतात, उडी घ्यायला 1 मिनिटसुद्धा लागत नाही. आणि म्हणून खऱ्या भक्ताची कसोटी तीच असते, जेव्हा देव त्याच्या रक्षणासाठी धावून येतो तेव्हा ती खऱ्या भक्ताची ती कसोटी असते. आणि म्हणून हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं जे गुह्यतत्व आहे ते संत आपल्या प्राप्त करून देतात. गुह्याचेही गुह्य, हे कसं आहे, याला राजविद्या राजगुह्य म्हणतात. हे गुह्य जगामध्ये असं एकच गुह्य जगामध्ये आहे. ह्या अनंतकोटी ब्रह्मांडाच्या पलीकडे दडलेला जो परमात्मा, ज्ञानगण परमात्मा, तर तो काय करतात, खिचून आणतात आणि आपल्या अनंत असं अनन्य भक्तापुढे उभं करतात. ते आपले सद्गुरू असतात, ते साधू संत असतात. आणि म्हणून जो मज होई अनन्य शरण, त्या चरणीवारी मी जन्मवरण.